तर मला असं वाटतं आपण असं करावं की त्यांची जी डिलिव्हर होणारं बाळ आणि मोठं बाळ हो या दोघांची शिक्षणाची जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊ. हो पहिला मुद्दा हो म्हणजे या दोन्ही मुलांची सगळी शिक्षणाची जबाबदारी आपली असणार. हो त्यानंतर त्यांच्या भावाला काही हाताला काम आपण देऊ शकत असलो हं. किंवा सरकारी नोकरी किंवा काही करू शकत असो तर त्याच्यासाठी तातडीने प्रयत्न करू. हो लगेच एक मुख्यमंत्र्यांना पत्र तयार करा हो आणि आपण त्याचा लगेच फॉलोअप घेऊ. जी ओके. हो आणि आता त्यांची फॅमिली खूप अडचणीतून चाललेली आहे. हो त्याच्यामुळे आता त्यांचे जे इमोशनल इश्यूज वगैरे जरा 8-10 दिवस जाऊ दे. हो म्हणजे त्या बाळ होऊ दे. मग समजा एक 6 महिने वर्षभराने त्या मिसेसला वाटलं की काहीतरी काम करायचंय तर आपण त्यांना काहीतरी चांगलं काम मिळेल ज्याच्यात काम पण करू शकतील मुलांचं पण करू शकतील असा काहीतरी मार्ग काढू. जी ताई. आणि चौथी गोष्ट की तुम्ही हे सगळे जे शिक्षकांचा हा विषय काय आहे आणि आपण कसा सोडवू शकतो याच्यासाठी सरकारला एक पत्र करू. हो म्हणजे मी परत अनालिसिस करते म्हणजे काही मुद्दा राहून जायला नको. दोन्ही मुलांची शिक्षणाची जबाबदारी आपली. हो त्याच्यानंतर त्या भावाला नोकरी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणं आपली जबाबदारी आणि मुख्यमंत्र्यांची मदत त्यांना मागूया. हो त्याच्यानंतर त्यांची मिसेसला बाळ झाल्यानंतर पुढचं काय वगैरे ते सगळं म्हणजे त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्यांना नोकरीला मदत करणे आपली जबाबदारी. म्हणजे दोन्ही मुलांचं शिक्षण त्यांच्या घरातल्या 2 नोकऱ्या आणि हे झालं 2 शिक्षक 2 नोकऱ्या आणि त्याच्यानंतर अजून काय मुख्यमंत्र्यांना पत्र हे ह्याच्यासाठी. हा आणि ताई काय झालं ह्या आश्रमशाळांना 20% अनुदान ह्याने जाहीर केलंय पूर्वी, परंतु शासनाने दिलं नाही. त्यामुळे सगळेच हे जे ते आणि गेल्या इलेक्शन पूर्वी इतर शाळांना पण दिलेला एक टप्पा हे शासनानं बजेटमध्ये हे दिलेलं नाही. शासनाने हे जे मागण्या प्रॉमिस केल्या होत्या त्याचं एक पत्र करा. हो आणि ते मी मुख्यमंत्र्यांना लिहिले हो की बाबा तुम्ही असा शब्द दिला होता तो पाळलेला नाही. जाहीर केलंय त्यांनी पण सभागृहात जाहीर केलंय. हे सगळं डॉक्युमेंट आणायला पाहिजे. असं होणार नाही. हो सगळं डॉक्युमेंट केलं की मग अकाउंटेबिलिटी येते. हो